विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निलंबनावर नीलम गोरेंच्या दालनात बैठक। निलंबनाचा फेरविचार करण्याची अनिल परबांची मागणी, तर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटीलही उपस्थित। लाडकी बहीण योजनेचा लाभ मुस्लिम समाजाला मिळू नये, मनसे नेते प्रकाश महाजन यांचं वादग्रस्त वक्तव्य। लाडकी बहीणसाठी मुदतवाढ देऊन आणि अटी शिथिल करूनही गर्दी कायम। नागपूर वाशिमसह अनेक ठिकाणी बंदोबस्ताला पोलीस। नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का? अजित पवारांचा सवाल। मलिकांच्या उपस्थितीवरून महायुतीत राष्ट्रवादीची अडचण। 121 जणांचा बळी घेणाऱ्या चेंगराचेंगरीतील सत्संग सेवेकरी जबाबदार असल्याचा ठपका। FIR मध्ये भोलेबाबांचं नाव वगळलं। भोलेबाबाच्या पायाखालच्या पवित्र माती गोळा करण्याच्या नादात 121 जणांचा बळी। बाबाची चरणधूळ चमत्कारी असल्याचा भक्तांची श्रद्धा। विधानसभा निवडणूक पुन्हा कधीच लढवणार नाही, महादेव जानकरांची घोषणा। तर आता दुसऱ्यांना संधी दिली पाहिजे, जानकरांची स्पष्टोक्ती। राज्यात गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये निश्चित दर। सरकारकडून 5 रुपये अनुदानही देण्याचा निर्णय, तर दूध पावडर निर्यात करणाऱ्या प्रकल्पांना 30 रुपये प्रति किलोचं अनुदान। नगर जिल्ह्यात अकोलेत दूध दरवाढीसाठी 3 तासांपासून रास्ता रोको। दुधाला 40 रुपये भाव देण्याची मागणी। मनोज जरांगेंची 6 जुलैपासून मराठवाड्यात संवाद यात्रा। हिंगोलीतून सुरुवात होणार, तयारीला वेग। सांगलीत गर्भवती माता पोषण आहारात आढळला मृत साप। पलूस तालुक्यातील अंगणवाडीतील संतापजनक प्रकार, चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी। पुण्यात झिका बाधितांची संख्या 7 वर। एरंडवणे, कोथरूड आणि मुंडव्यात आढळले रुग्ण। सार्वत्रिक संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन सज्ज। तळोजा कारागृहातून अन्यत्र हलवण्यासाठी अबू सालेमचा विरोध। हायकोर्टात केली याचिका, तर इतर कारागृहात जीवाला धोका असल्याचा दावा। गणेशोत्सवासाठी एसटीच्या सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी उद्यापासून आरक्षण। समूह वैयक्तिक आरक्षणासह परतीचं तिकीटही काढता येणार। शेअर बाजारात कमालीची उसळी। सेन्सेक्स 80,000पार, तर निफ्टी ही 24,000 अंशावर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।